Now on to some shocking footage from Mumbai. An MSS contractor is seen engaging in a spat and he repeatedly slaps a 65-year-old private contractor. The MNS contractor Nitin Nikam claims he was forced to use MNS language after the water problems in his ward were not solved by the private contractor, despite having made several efforts for the last 4 days. पुढे कॉन्ट्रॅक्ट गेलेलं नाही तर खोटं बोलतोय तो इथं लाव बिल आणखीन किती लावायचं बिल नाही किती ते सांगा मला फक्त काम तुमचं आहे की नाही काम कोणाचं आहे काम कोणाचं आहे म्हणजे बोल रे काम कोणाचं आहे मारू नका म्हणजे काय काम मारू नका काम कोणाचं आहे करेल कोण आहे आम्ही तीन दिवस लोकांना पाणी येत नाही आमच्या इथं दूर काढलं पाहिजे पाणी हे करून मग फक्त पैसा करायचा तुम्हाला शिवाय आम्ही लोकांच्या खाऊ का शिवाय आम्ही खाऊ लोकांच्या 3 दिवस पाणी येत नाही तर म्हणजे काय. Let's also listen into the justification that's coming in from the lawmaker whose brazen behavior is seen. Nitin Nikam, the man who's been spotted here slapping that 65-year-old private supervisor, justifies his behavior. कल्याणपूर्वेत गेले 4 दिवस एक थेंब पाणी येत नाहीये. अधिकाऱ्यांना वारंवार सांगून ते कॉन्ट्रॅक्टरला सांगतात. अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की सदर कॉन्ट्रॅक्टर आमचं ऐकत नाहीयेत काय. शेवटी आज अशी परिस्थिती की लोक अक्षरशः फक्त नगरसेवकांच्या घरावर मोर्चा घेऊन गेले, त्यांना मारणंच बाकी ठेवलं. जागेवर आम्ही जेव्हा सदर कॉन्ट्रॅक्टरला बोलून गेलो तर उडवडीची उत्तर देऊ लागला. तिथं त्यांनी त्याचं काम एकदम निकृष्ट दर्जाचं होतं. चांगली भाषा त्यांना समजत नाही. शेवटी त्याला मनसे स्टाईलची भाषा मी वापरली, ते त्याला चांगल्या प्रकारे समजेल आणि उद्या आमच्या इथं पाणी येईल असं मी 100% आशा बाळगतो. नेमकं जे पाण्याचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे महानगरपालिकेचे नेमकं कोणाला दिलेलं आहे? हे महानगरपालिकेचं सर्व जे मोठे प्रकल्पाचं काम आहे, हा काळ्या यादीत ज्या खकाला टाकलेलं आहे त्या खकाची काम आहेत आणि प्रत्येक ठिकाणी त्याची कामं अशाच प्रकारे चालतात. म्हणजे असं म्हणायचं की महानगरपालिकेचे पूर्ण अधिकारी त्याला हे करतात, पाठीशी घालतात.